बाजूला जर्मन खारकोपर संघ तसेच विनोदराम पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 2000चा आर्थिक पाठबळ येत आहे, त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात आणि विनंती केली जाते सतीशपुती गावदेवी गावठाण संघाचे पुरस्कर्ते सुनील शेठ शांताराम शेठ मडवी यांना विनंती केली जाते की आपण या व्यासपीठावर चला मॅचला लवकरात लवकर चालू करा प्लीज। तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे। मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब जासई आयोजित ही भव्य दिव्य अशी रजनी क्रिकेट स्पर्धा दुसरी रात्र दुसरी रजनी आपण या ठिकाणी अनुभवतोय आणि सामना क्रमांक 3 एका बाजूला मोरिया 11 सावरकर ज्यांनी टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय अगेन्स्ट जर्मन खारकोपर हा संघ आपल्याला पाहायला मिळेल। बघा वेळेची मर्यादा आहे आपल्याला, त्यामुळे वेळेचं देखील भान दोन्ही संघांच्या खेळाडूंनी ठेवावं ही विनंती असेल। आज 10चा पूल आहे, एकूण 8 सामने आज आपण खेळणार आहोत, त्यामुळे सर्वांचं सहकार्य अपेक्षित असेल। चला मॅचला आपण सुरुवात करतोय। हर्षल ठाकूर त्याच्या समवेत आहे प्रफुल्ल घरत, ही विस्फोटक सलामीची जोडी जर्मन खारकोपर टीम कडनं क्रीडांगणाच्या आतमध्ये आणि जितेश घरत आपल्याला पाहायला मिळेल तो मोरिया 11 सावरकर टीम कडनं पहिल्या ओव्हरमध्ये। दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा आणि मॅचला करूया सुरुवात। पहिला बॉल पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, वेगाने बीट केलं, गतीने बीट केलं, भन्नाट वेग इथे आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला चेंडू हाताळला जितेश घरतने, हर्षल ठाकूरला बीट केला पहिल्या बॉलवर। पुढचा बॉल यावेळेस उसळी घेतली बॉलने आणि वन बाउन्स पाहायला मिळते। थोडासा हर्षल आश्चर्यचकित झाला, या अगोदरचा बॉल थोडा खाली राहिला, यावेळेस मात्र अतिरिक्त उसळी एक्स्ट्रा बाउन्स। ऑन स्क्रीन तुम्ही पाहताय जितेश घरतला करता एक महत्वपूर्ण गोलंदाज म्हणून नेहमीच त्याची कामगिरी मोलाची राहिली आहे सावरकर टीमसाठी। सलगचे 2 चेंडू धाव टाकलेत राईट आर्म ओव्हर द विकेटने। यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न, लेग बिफोर द विकेट, पायचीच्या स्वरूपात पकडले जितेशने हर्षल ठाकूरच्या रूपात। जर्मन खारकोपर टीमला एक महत्वपूर्ण हादरा बसलाय। ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहताय, करता फुटवर्क नव्हतं हर्षलचं, खडे खडे खरतर इथे फ्लिक करण्याचा प्रयत्न, कुठेतरी लॅपशॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि सरळ इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन आणि विकेट्स हिटिंगच्या स्वरूपामध्ये खरतर फलंदाज बाद झाला हर्षल ठाकूर। टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडूने टर्न झाला होता, वळसा घेतला होता आणि सरळ मात्र पायावर जाऊन आदळला। योग्य निर्णय पंचांच्या माध्यमातून आणि खरतर दबाव निर्माण केला होता जितेशने तो निर्धाव चेंडूंचा, आणि तो दबाव कुठेतरी झुगारण्यासाठी, तो प्रेशर रिलीज करण्यासाठी इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न झाला तो म्हणजे हर्षल ठाकूरकडनं, आणि तो मात्र निष्फळ ठरला, अपयशी ठरला आणि जितेशला मात्र मिळालं ते यश। धावसंख्या अजून धावफलकावर लागली गेली नाहीये आणि मात्र हताश आणि निराश होऊन हर्षल ठाकूर मैदानाच्या बाहेर आला। पहिली विकेट गमावली ती जर्मन खारकोपर टीमने। न्यू बॅटर रणजित पाटील ऑन स्ट्राइक। नेक्स्ट बॉल जितेशचा, खोलवर टप्प्याचा लॉफ केलाय, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने गॅप शोधलाय, इथे प्रॉपर टायमिंग साधलं रणजितने आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवर ठोकला तो चौकार। दबाव निर्माण केला होता, दबाव झुगारला, दबावाला धुडकावलं अगदी इनसाइड आउट पद्धतीने। बॅटच्या अगदी बॉटमला चेंडू लागला होता आणि गॅप मात्र शोधला तो एक्स्ट्रा कव्हरला। 4 धावेने धावफलकाला सुरुवात। पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना पुढचा बॉल इथे दांडी गुल झालीये। जितेश घरतने काय चोख प्रत्युत्तर दिलंय आणि दमदार इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि जर्मन खारकोपर टीमला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोठे धक्के दिलेत ते जितेश घरतने। बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, क्रीजच्या अगदी खोलवर उभे होते, अगोदरच शफल झाले ऑफस्टिकला, विकेट टू विकेट लाईन, फिंगर्स रोल केले, जाता जाता लेग स्टंप उद्ध्वस्त केला, बाजूची बेल्सही पडली नाही। जितेश घरतची भेदक आणि प्रखर अशी गोलंदाजी
आपल्याला पाहायला मिळते. तर दहागाव विभाग काँग्रेस अध्यक्ष सन्माननीय विनोदजी पाटील साहेबांकडनं या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाचा खरं तर राशी आपल्याला देण्यात आली आहे. त्यांचा आपण पुन्हा एकदा संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीने, मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान आणि विठ्ठल क्रिकेट क्लब जासईच्या वतीने आभार व्यक्त करूया. जितेश घरत चर्चा करतोय हा गोलंदाज त्याच्या नावाची. 2 हादरे दिले पहिल्याच ओव्हरमध्ये जर्मन खारकोपर टीमला. हर्षल ठाकूर जो विस्फोटक फलंदाज आहे जर्मन खारकोपर टीमचा, त्याला बाद केलं. त्यानंतर मात्र रणजित पाटीलने चौकार ठोकला आणि पुन्हा त्याला चोख प्रत्युत्तर देत त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. यावेळेस मात्र अगदी हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाली होती. खरं तर शॉट बॅकवर्ड स्क्वेलेजच्या दिशेने, मात्र सिंगल आली. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि भरपूर उलटफेर आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये होत असताना. 5 धावा 2 विकेट गमावतोय तो जर्मन खारकोपर संघ. एक चौकार नक्कीच आपण पाहिला. पॉवर प्ले मध्ये एक्स्ट्रा कव्हरला तो खेचला होता रणजित पाटीलने, चांगलं टायमिंग साधलं होतं. त्यानंतर मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला जितेश घरतने. भन्नाट वेग आणि ॲक्युरसी, खरं तर नियंत्रता त्याची पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावर आपण पाहतोय 5 धावा 2 विकेट. सावरावं लागेल आता या स्थितीमधून. येणाऱ्या फलंदाजांना मात्र थोडासा संयम दाखवावा लागेल, पेशन्स दाखवावे लागतील. भले आपण पाहतो हे मॉडर्न टेनिस क्रिकेट आहे, मॉडर्न आपण पाहतोय क्रिकेट खेळतो, इम्प्रोवाइज करतो आपण या क्रिकेटला खेळत असताना ॲज अ बॅट्समन. मात्र दुसऱ्या बाजूला सध्या संघाची स्थिती काय हेही थोडंसं लक्षात घ्यावं लागेल. कमीत कमी या 2 फलंदाजांना येणारे 3 ते 4 षटकं थोडंसं खेळावं लागेल, थांबून खेळावं लागेल, गॅप शोधावे लागतील. मात्र आव्हान असेल ते सुमित घरत सारख्या एका तगड्या गोलंदाजाचं, हे विसरून चालणार नाहीये. ऋतिक करतोय सामना या पहिल्या बॉलचा. यावेळेस बॅकफुट वरनं कट केलंय, इनफिल्डच्या वरनं डीप बॅकवर्ड पॉइंटला मात्र या बॉलला खेळलंय आणि ऋतिक घरतने ठोकला तो पहिल्या बॉलवर. सुमितच्या विरुद्ध हा एक चांगला नेत्रदीपकाचा चौकार. रूम बनवलं, जागा बनवली, बॉलला येऊ दिलं, उसळीचा अंदाज घेतला, गतीचा अंदाज घेतला. शेवटच्या मुवमेंटला फक्त दिशा दिली, कारण पॉवर प्ले सुरू आहे. तुम्ही पॉइंट पाहताय, गली पाहताय, फ्लाय स्लिप पाहताय, लेग स्लिप पाहताय, शॉर्ट फाईन लेग पाहताय. यावेळेस मात्र ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय. फिल्डर इज जस्ट अ स्पेक्टेटर आउट देअर. बॉल गोइंग फॉर द मॅक्सिमम ओव्हर द मिड विकेट एरिया फॉर द 6 रन्स. शफल झाले, पुन्हा एकदा ऑफस्टिक वर आले. ऋतिक रडार मध्ये घेतलं, बॉलला लाईन पर्यंत पोहोचले, टप्पा ओळखला आणि बॉलला मात्र पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. भले विकेट गेले असतील पहिल्या ओव्हरमध्ये, तर देखील तगडी स्टार कास्ट ऍज अ बॅटिंग युनिट आपल्याला पाहायला मिळते जर्मन खारकोपर टीमकडे आहे. स्कोर पुढे सरकत असताना 15 धावा 2 विकेट्स आणि अशाच इनिंगची सध्या गरज आहे. इम्पॅक्टफुल इनिंग इथे मात्र साकारत असताना ऋतिक. चला, मॅच बॉल आला नसेल तर दुसरा चेंडू आपण मैदानामध्ये पूर्तता करायची अंपायर्सकडे आहे. 15 धावा 2 विकेट्स. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या. इथे आपण पाहतोय 2 बॉलवरच 10 धावा आल्यात. उच्चांक पहिल्या फेरीतील 79 धावांचा आहे, जो उभारला तर जय बजरंग मोठे भूमने नुकत्याच संपन्न झालेल्या सामन्यामध्ये अगेन्स्ट ओमकार 5402 गावदेवी गावठाणच्या विरुद्ध. आणि ही देखील अगदी हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते. दोन्ही संघांमध्ये तगडी स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते, उपलब्ध आहे. काय प्रत्युत्तर देईल सुमित घरत या 2 फटक्यांचं. अवे फ्रॉम द बॉडी, रीच पासून दूर, रडार पासून वाचण्याचा प्रयत्न, मला ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर जाणारा बॉल. सुमित घरतचा वाईट बॉल. स्कोर पुढे सरकत असताना 1 धावेने 16 धावा 16 रन्स. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय अंडर द व्हाईट फ्लडलाइट्स. सध्या ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. दुसऱ्या रजनीमध्ये पुढचा बॉल खोलव्या टप्प्याचा बॉल होता. खरं तर चांगल्या पद्धतीने बॅटचा चेहरा ओपन केला. तिकडे गलीमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण विकीच्या माध्यमातून, कारण बॅकअप नाहीये कुठेही. पॉवर प्ले सुरू असताना बॉल निसटला असता तर डेफिनेटली चौकार गेला असता. रोशन पाटील सरांनी मगाशी उल्लेख केला की सुंदर क्रीडांगण आहे, अगदी ग्रीनिश असं हे क्रीडांगण. आउटफील्ड अगदी फास्ट, कोणत्या दिशेला बॉल मारा प्रचंड वेगाने ट्रॅव्हल होतो. सुंदर क्रीडांगण आणि सुंदर क्रीडा स्पर्धा. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो अलॉंग द कार्पेट.
बॉल जात असताना आपण पाहतोय वाडिश लॉंग ऑफला इथे ताळमेळमध्ये कमतरता, चुकीच्या एंडला थ्रो झालाय. विकेट कीपरकडे थ्रो झाला असता कदाचित एखादी विकेट मिळवण्यामध्ये यश आलं असतं. मात्र रन्स वाचवत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जयेंद्र याला आपण पाहिलं. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन असताना स्कोर पुढे सरकतोय. 18 धावा, 18 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. नेक्स्ट बॉल सुमितचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. स्विंग अँड मिस कम्प्लिटली पुढ्यात टाकला होता थोडासा, मात्र शफल झाले होते त्यामुळे कुठेतरी फॉलो केलं. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये अगोदर ऑफस्टिक पासून भरपूर दूर आले, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला बॉल, बॅट स्विंग झाली आणि त्यांच्या खालून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. लोअर फुल टॉस बॉल होता. बॉलला दिशा दिली आहे ती एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू आहे तिकडे, सिंगलच मिळणार, त्याच्यापेक्षा जास्त काही नाही. 2 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सुमित घरतच्या धावा आल्या त्यात 14 आणि एकूण स्कोर जाऊन पोहोचलाय तो 2 गडी बाद 19 जयनुमान खारकुपर. बघा ऑनस्क्रीन तुम्ही हर्षलला पाहताय. खरं तर या अगोदरच जी रजनी क्रीडा स्पर्धा याच क्रीडांगण आपण पाहिली, तिथे पहिली बाईक खरं तर त्याने जिंकले होते आणि त्याची क्षणचित्र तुम्ही आयक्वेरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहताय. प्रचंड मेहनत इतक्या वर्षाची आणि ती मेहनत मात्र खरं तर सफल झाली होती. क्रिकेट हा आपण जर पाहिलं ताकदीचा खेळ, बुद्धिमत्तेचा खेळ, नेतृत्व कौशल्याचा खेळ म्हणून पाहतो, पण तितकाच भावनांनी गुंफलेला खेळ म्हणून देखील पाहिलं जातं. कारण कितीतरी वर्ष प्रतीक्षा करावी लागते एखाद्या खेळाडूला आपली खरं तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी. प्रत्येकाची वेगळी स्वप्न असतात. हर्षल ठाकूरचं पण पाहिजे एक स्वप्न पूर्ण झालं गेल्याच रजनी क्रीडा स्पर्धेमध्ये याच क्रीडांगणावर. आज तो थोडासा अपयशी ठरलाय, मात्र हरकत नाही, यश अपयश येतच असतं. मात्र संघाचं यश कशामध्ये आहे तर इतर खेळाडूंच्या परफॉर्मन्स मध्ये आहे. चला मॅचला गती द्या प्लीज, अतिरिक्त वेळ घेऊ नका. सावरकर संघ यज्ञेश गरद आलेत तिसऱ्या ओव्हरमध्ये. 19ला 2 सध्या आपण पाहतोय. ऋतिक गरद 6 बॉल 13, प्रफुल्ल गरद 1 बॉल 1. तिसऱ्या षटकासाठी तिसरा गोलंदाज वापरला जातोय. प्रोजेक्टेड स्कोर आहे 59 इथून. करंट रन रेट 9.50. पहिला बॉल यज्ञेशचा ऋतिकसाठी यावरचा. इथे प्लेड ऑन झालेत. बॅटला ब्रश झाला बॉल, त्यानंतर यष्ट्यांवर जाऊन आदळलाय आणि पहिल्या बॉलवर मात्र इथे विकेट प्राप्त करत असताना यज्ञेश ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय पुन्हा एकदा अगदी क्रीजच्या डेप्थ मध्ये उभे तर ऋतिक. वेगवान बॉल होता, शफल झाले, जाता जाता एज लागली आणि त्यानंतर मात्र मिडल आणि लेग स्टंप वर बॉल जाऊन आदळला आणि प्लेड ऑन झाले ऋतिक गरद. तिसरा धक्का जयनुमान खारकुपर टीमला. चर्चा करत होतो आपण थोडासा संयम ठेवायला पाहिजे होते, मात्र इथे बॅटची एज लागली आणि जाता जाता चेंडू यशांवर आदळला, प्लेड ऑन झाला. खरं तर ऋतिक गरद 7 चेंडू 13 धावांचं योगदान. नवीन फलंदाज प्रतीक पाटील 5व्या क्रमांकावर. पडझड झाली आहे मिडल ऑर्डरवर, आता मोठी जबाबदारी. प्रफुल्ल गरज जो की सलामीला आलाय, सध्या नॉन स्ट्राईकला आहे. एकच बॉल तो खेळलाय. हाफ ट्रॅकर बॉल होता, चांगला फटका, नेत्र दीपक असं हे टायमिंग. हाफ ट्रॅकर बॉलला पुलच्या साह्याने उडवलाय ऑन साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि आल्या आल्या पहिल्या बॉलवर खरं तर प्रतीक पाटीलने या क्रीडांगणावर शंखनाद करणारा ठोकला तो षटकार. इथे एज लागली होती. कीपर पासून बराच दूर होता बॉल. एक जीवनदान आपण म्हणू शकतो. फ्लाय स्लिप थोडासा पुढे असता तर मात्र इथे चान्स क्रिएट झाला असता. स्कोर पुढे सरकत असताना आपण पाहतोय 26 धावा 26 रन्स. 3 बॉल टाकले त्या ओव्हरमध्ये. यज्ञेशने पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आला सिंगल. पुढचा बॉल
पुन्हा हाफ ट्रॅकर बॅकफूट पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू येतात कव्हर वरून. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. कार्तिक मात्र इथे ओव्हर थ्रो होत असताना आपण पाहतोय आणि त्याचा फायदा उचलत असताना हे दोन्हीही फलंदाज. स्कोर पुढे सरकत असताना 2 धावेने 28 धावा. नेक्स्ट बॉल प्रफुल साठी. हो, प्रचंड वेग अगोदरच स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला, तो हाणून पाडला यज्ञेशने. चांगलं व्हेरिएशन, पेस व्हेरिएशन, बाउन्स व्हेरिएशन पाहायला मिळत आहे. तर मम्मीत टोल प्लाझा कडून खारकोपर संघाला खरं तर शुभेच्छा आल्यात, त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. 28 ला 3 अंतिमचा चेंडू पहिल्या आपण पाहतोय खरं तर तिसऱ्या ओव्हरमधील यज्ञेशच्या. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा इनसाइड आउट. बॉल पुन्हा फेकून दिला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि शेवटच्या बॉलवर खरं तर या ओव्हरच्या यज्ञेश्वर केलं ते आक्रमण प्रफुल्लने आणि ठोकला हा आपण पाहतो नेत्रदीपक चौकार. स्कोर जाऊन थांबलाय 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 या आकड्यावर. असा संघर्षमय प्रवास आपण पाहतो या पहिल्या 3 ओव्हरचा पाहायला मिळालाय. प्रफुल्ल घरत 4 बॉल 7 वर खेळत असतोय, चांगली झुंज देतोय. ऋतिक घरतने 13चं योगदान दिलं 7 बॉल मध्ये. तुम्ही बॅटिंग स्टॅटिस्टिक्स पाहताय ऑन स्क्रीन आय एक्विरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून जयमान खारकोपर संघाची. आणि प्रतीक पाटील खेळतोय 2 बॉल 7 वर. आता प्रतीक आणि प्रफुल्ल या 2 फलंदाजांवर मोठी जबाबदारी राहील. एक पार्टनरशिपची सध्या गरज आहे, ती पण जास्त धावसंख्येची. मात्र आव्हान आहे ते विकी घरतचं या 4थ्या ओव्हरमध्ये. चला मॅचला गती द्या. प्रतीक पाटील सध्या स्ट्राईकवर 2 बॉल 7, प्रफुल्ल 4 बॉल 7. डावकर त्याचे गोलंदाज खरं तर राऊंड द विकेट आले. पहिला चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा हाताळला होता, अलॉंग द कार्पेट ऑन साइडला गेला. अगदी स्क्वेअर लेग मिड विकेटच्या अगदी मधोमध एक खेळाडू तैनात करण्यात आलाय विकी घरतने. मोरया 11 सावरकर टीम सध्या आपण सावरकर संघाने जिथे टॉस जिंकला फिल्डिंगचा निर्णय घेतला. धावसंख्या 3-3 फॉर 3, 33 ला 3, 3.1 षटकाचा खेळ झालाय. प्रोजेक्टेड स्कोर तुम्ही पाहताय 58. चला सावरकर संघ अतिरिक्त वेळ आपण फील्ड सेटअप साठी घेऊ नका, थोडं घाईमध्ये करा प्लीज. पुढचा बॉल विकीचा. हो, चांगला टर्न पाहायला मिळतोय. विकी कीपर क्लोज आहे त्यामुळे फुटवर्कला वाव नाहीये. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये टप्पा पडल्यानंतर अगदी स्किट झाला बॉल, बॅटच्या खालून भन्नाट वेगाने निघून गेला कीपरच्या हातामध्ये. सुमित घरतला तुम्ही पाहता विकेट कीपरच्या भूमिकेत अगदी क्लोज उभे आहेत. यावेळेस मात्र रडार मधला चेंडू फटका फसलाय खरा, खेळाडू बॉलच्या खाली. जयेंद्र कोणतीही चुकी नाही करणार आणि आता मात्र पुन्हा एकदा जयमान खारकोपर संघाला बॅकफुटला ढकलण्यामध्ये यशस्वी होतोय तो मोरया 11 सावरकर संघ. एक पाय पुढे टाकला होता, अगदी वेट बॉडी वेट ट्रान्सफर केलं, पॉवर जनरेट केली, मात्र अंतर पार करू शकले नाही ते फलंदाज. आणि 4था धक्का जयमान खारकोपर टीमला. मिळालं मोरया 11 सावरकर टीमचं. दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी झाली, त्या ओव्हरमध्ये 14, त्यानंतर 13 धावा आल्या. मात्र या ओव्हरमध्ये पुन्हा एकदा विकी घरतने पुनरागमन करून दिले, विकेट काढली आणि धावा अगदी कमी खर्च केल्यात. आयुष्यासाठी हा बॉल होता, ऑन साइडला फेकून देण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र
कन्झिक्युटिव्ह विकेट प्राप्त करतोय विकी घरत. प्रथमेशने सुंदर झेल टिपला. शेवटच्या मुवमेंट पर्यंत बॉलवर नजर कायम आणि पडझड आपण पाहतोय. खारकोपर संघाची निम्मा संघ 5वा फलंदाज करता आयुष्य स्वरूपामध्ये साठी पारितोषिक आले. या स्पर्धेचे मुख्य आयोजक भूषणजी मात्र यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी 2424 अर्थात 24-24 कॅश प्राइज दिला जाईल. त्यांचा गाडीचा क्रमांक तो पारितोषिक दिला जाईल. यावेळेस बॅकफुटवरनं करता कट करण्याचा प्रयत्न होता. हलक्या हाताने सिंगल मिळणार. फक्त सिंगलने धनेशचं खातं उघडलं जाईल. जर्मन खारकोपर संघाचा स्कोर 1 ने पुढे सरकेल. 34 धावा, 34 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट्स. आणि अंतिमचा चेंडू आपण पाहतो. या ओव्हर मधील इन बाकी 6 षटकांची लढत आहे, त्यामुळे अजूनही 13 बॉलचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र काय हेलिकॉप्टर स्ट्रोक. स्टँड अँड डिलिव्हर डिपॉझिट स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर दी साइड स्क्रीन फॉर द मॅक्सिमम. शेवटच्या बॉलवर षटकार ठोकत असताना बघा मनगडाचा वापर केला. हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट केला धनेशने आणि बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे. प्रतीकने मात्र हा षटकार ठोकलाय. माफ करा, 4 ओव्हरचा खेळ संपला आणि जयनुमान खारकोपर संघ 5 गडी बाद 40 धावा. सतीश स्मृती गावदेवी गावठाण विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उलवे. टॉस साठी आपण उपस्थित राहायचे टीम कॅप्टन. आणि बघा आयक्विरा इव्हेंट्सचं लाईव्हचं काम बघा तुम्ही. अगदी झट मंगणी आणि पटबिहा अशा पद्धतीचं आहे. हेलिकॉप्टर सिक्सर ऑफ द नाईट लगेच व्हिडिओ आली, लगेच त्याला कॅप्शन आलं. प्रतीक पाटीलने जो आपण पाहतोय नुकताच खेचला होता विकीच्या विरुद्ध. आणि संदेश शेळकेची हीच तर खासियत आहे, नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कशा पद्धतीने आणलं जाईल यासाठी त्यांची प्रयत्न असतात आणि प्रामाणिक प्रयत्न असतात. मॅचच्या दिशेने जाऊया. 40ला 5 जयनुमान खारकोपर संघ. 5व्या षटकाला प्रारंभ होत असताना जितेश घरत पुन्हा एकदा भाऊ आपण उसळी. मात्र पंच दिशा सांगतील. डाऊन द लेग बॉल चाललाय. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे या ओव्हरची. येस, चॅलेंज केलं गेलंय सावरकर टीम कडे. या निर्णयाला एक रिव्ह्यू आहे. पंचांनी करता व्हाईट बॉलची घोषणा केली आणि त्याला चॅलेंज केले ते गोलंदाज आणि त्याचबरोबर टीम कॅप्टन सुमित आणि सावरकर टीमने. आमचे तिसरे पंच योग्य तो निर्णय पोहोचवतील. या स्पर्धेसाठी आजच्या दिवसामध्ये जीवन गावण सर, विशू कोळी सर, शैलेश चव्हाण सर आणि सुरेश म्हात्रे सर असे 4 पंच आपल्याला पाहायला मिळतात. इट्स अ व्हाईट बॉल कॉल. तो रिव्ह्यू गमावलाय सावरकर टीमने. स्कोर 41, 41 रन्स. जितेश घरत आपण पाहतोय स्पेल मधलं दुसरं षटक हातळतोय. ओ क्लीन बोल्ड. यॉर्कर आहे तुमच्याकडे तर मग ते टाकायला पाहिजे होते. पहिला बॉल आपण पाहिला वाईड आला, त्यानंतर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं आणि यॉर्कर टाकत असताना तुम्हाला ॲक्युरसी इथे दाखवावी लागते आणि तीच दाखवली. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये जितेश घरतने टस्क मस होऊ दिला नाही फलंदाज धनेशला. परफेक्ट यॉर्कर अगदी बॅट आणि पॅडच्या मधून निघून गेला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केला. 6वा गडी गारद जर्मन खारकोपर टीमचा.
सतीशमती गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उलवे आजच्या रात्रीतील होणारी ही चौथी मॅच दोन्ही कॅप्टनला आपण इन्व्हाइट करतोय. पहिली इनिंग संपण्या अगोदर सतीशमती गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उलवे दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करा. आणि या स्पर्धेसाठी जासे धागा विभाग काँग्रेस अध्यक्ष विनोदराम पाटील यांच्या वतीनं 2000चा आर्थिक पाठबळ आलाय, त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. येस युवराज सर. येस, जिग्नेश आलेत नवीन बॅटर. शेवटच्या मोमेंटला खरं तर बॅट फेस ओपन केला, बॉलला खरं तर पॉइंटला ढकललं, तिकडे चांगली फिल्डिंग विशाल ठाकूरची पाहायला मिळाली, सिंगलच मिळाली. जितेश घरत आपण पाहतोय सांघिक 5वा आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळतोय. आतापर्यंत 7 धावा आणि 3 विकेट्स या संपूर्ण स्पेलमध्ये त्याने घेतल्यात. आता प्रतीक पाटील त्याचा सामना करतोय, तो 4 बॉल 14 वर खेळतोय. हो, यावेळेस टोलेजंग फटका हे अंतर पार करेल का, नाही करणार. उंच खूप गेलाय. नो मॅन्स लँड मध्ये आपण पाहतोय शॉट स्क्वेअर लेगला खेळाडू दूर राहिले. 4 खेळाडू बॉल खाली येण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्या दरम्यान 2 धावा पूर्ण होत असताना एक धाव इथे महत्वपूर्ण आहे. या अगोदरचा सामना तुम्ही हाय स्कोरिंग पाहिला, जिथे 80चं टार्गेट होतं. त्या अगोदरचा सामना आपण पाहिला तर अगदी 34 ते 35 धावांचं टार्गेट. तिथेही करता चांगली फाईट बॅट बॉय चिर्ले संघाने दिली. सरते शेवटी पराभव आला, मात्र नावेखाडी टीमला चांगला संघर्ष करायला लावला त्यांनी. त्यामुळे असं नाहीये की कोणता स्कोर इथे छोटा किंवा मोठा आहे. तुमच्याकडे जर बॉलिंग लाईनअप चांगली असेल, चांगली खरं तर फिल्डिंग असेल, तर मात्र तुम्ही या धावा रोखण्यामध्ये सक्षम आहात. त्यामुळे आता कोणतं टार्गेट मनामध्ये ठेवलं असेल जयनुमान खारकोपर टीमच्या बॅटर्सनी, एक डिफेंडेबल टोटल, अशी टोटलचा बचाव दुसऱ्या सत्रामध्ये केला जाईल. 44ला 6, पुढचा बॉल जितेश 6 ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा खेळाडू पोहोचतील का, नाही पोहोचणार. 2 वेळा प्रयत्न केले बॅटरने पुल मारण्याचे, दोन्ही वेळेला त्याला यश मिळालं नाही. टॉपेज लागून बॉल दोन्ही वेळेला त्याच दिशेला स्क्वेअरलेगला हवेमध्ये जाताना आपण पाहिले. त्या दोन्ही बॉलवर 2-2 धावा आपण येताना पाहिल्या. एकूण स्कोर झाला 46. 46 लॉस ऑफ 6 विकेट. लोअर मिडल ऑर्डर सध्या आपण पाहतो बॅटिंग करत असताना प्रतीक पाटीलवर मात्र भरपूर मोठी जबाबदारी आहे. चांगला शेवट इथे त्याला करायचा आहे. सध्या 18 या धावसंख्येवर तो खेळत असताना 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत या इनिंग मध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल होता, ऑन साइडला लॉफ्ट केले, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, मिड विकेटला खेळाडू तैनात. 1 बाउन्सला चांगली फिल्डिंग नितेश घरतच्या माध्यमातून, चांगला थ्रो अगदी कीपरच्या हातामध्ये आपण पाहतोय. सुमित जिकडे आहेत, रन मिळाली, सिंगल. स्कोर पुढे सरकत असताना 47, 6 विकेट्स. शेवटचा बॉल या ओव्हरमधील आणि जितेश घरतच्या स्पेलमध्ये देखील 11 बॉल टाकलेत, 12 धावा दिल्यात आणि 3 विकेट्स. अगदी इकॉनॉमिकल स्पेल ठरला खरं तर मोरिया 11 सावरकर टीमसाठी तो जितेश घरतचा. बघूया शेवट चांगला केला जाईल का या बॉलवर. खोलवर टप्प्याचा बॉल होता, समोर फटका खेचलाय. व पुन्हा खराब फिल्डिंग इथे पाहायला मिळते. धावा मिळत आहेत या बॉलवर 2 आणि 5 षटकांचा समाप्तीनंतर जयनुमान खारकोपर 49 वर 6. चला, तुम्ही घेऊन जाऊ शकता, डगआउट मधनं खेळाडू पाणी घेऊन जाऊ शकता, तिकडे पाण्याची सोय आहे. थोडासा शॉर्ट मध्ये घ्यावा आपण, विनंती असेल. 49ला 6 आपण पाहतोय अशी सध्या स्थिती आहे जयनुमान खारकोपर टीमची. प्रतीक पाटील चांगली झुंज दिली, कडवी झुंज दिली आहे. 7 बॉलमध्ये 19 धावांचं खरं तर बहुमूल्य योगदान आपल्या टीमसाठी, खरं तर मोलाचा वाटा त्याचा राहिलाय. आता येणाऱ्या 6 बॉल्सवर काय रणनीती असेल, पाण्यासोबत एखादा कानमंत्र तरी गेलाय का मैदानाच्या आतमध्ये या बॅटरसाठी डगआउट मधनं, हे पाहावं लागेल. आयुष गोंधळी यांना आपण पाहिलं खरं तर ते मैदानाच्या आतमध्ये गेले होते. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय दुसऱ्या रात्रीमध्ये. रोशन सर आणि विपुल सर, थोडासा थंडीचा वेग आता म्हणजे थंडी थोडी कमी झाली आहे असं आपण म्हणू शकतो गेल्या काही दिवसांपासून.
शेवटचं षटक निर्णायक राहील दोन्ही टीमच्या दृष्टिकोनातून. 49ला 6 आहे. कार्तिक घरतवरी जबाबदारी. चला मॅच ऑन करा, रिझ्यूम करा प्लीज. जास्त वेळ आता इथून खर्च करू नका. प्रतीक पटेल सध्या स्ट्राईकवर तुम्ही पाहताय. पहिला बॉल या ओव्हरमधील. एज अँड कॉट बिहाइंड द विकेट. पहिला बॉल उसळी घेणारा आपण पाहिला कार्तिक घरतचा. विकेटच्या पाठीमागे सुमित घरत. शार्प कॅच त्यांनी पकडला आणि विकेट प्राप्त केली. महत्वपूर्ण विकेट खरं तर कार्तिकने प्राप्त केली. पहिल्या बॉलर उसळी घेणारा चेंडू होता आणि जाता जाता बॅटला बरंच झाला, जिथे शार्प कॅच विकेटच्या पाठीमागे सुमित घरतने टिपला आणि 7वा फलंदाज माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झाला तो मोरिया 11 सावरकर संघ. नवीन बॅटर ओमकार पाटील. अंतिमचे 5 चेंडू. 49ला 7. नॉनस्ट्राईकला जिग्नेशला तुम्ही पाहताय 2 बॉल 3 वर खेळतोय. 9.48 ची सरासरी आहे सध्या. एवढेच बॅकफूट वरनं अगदी टॅप केलं होतं बॉलला. अलॉंग द कार्पेट हा बॉल झालाय. मिड विकेटला पुन्हा खेळाडू आलेत. सिंगलच मिळणार आहे. चांगली अॅक्युरसी दाखवली सर्वच गोलंदाजांनी. खरं तर पहिल्या ओव्हरमध्येच जितेश घरतने 2 फलंदाज माघारी पाठवले आणि तिथे कुठेतरी दबावामध्ये टाकलं होतं. त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली फटकेबाजी आपण पाहिली ऋतिकची. त्यानंतर प्रतीकने देखील चांगली झुंज दिली. प्रफुल्ल घरतला चांगलं पाहिलं खेळताना. हो, इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. अनइव्हन बाउन्स पुन्हा खरं तर बीट करून गेला बॅट्समनला. बघा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. आणि बीट झाला. चला टॉस साठी या. सतीश स्मृती गावदेवी गावठण आणि रॉयल स्पोर्ट्स उल्वे 3 बॉल बाकी आहेत. त्यानंतर लगेच टॉस केला जाईल. एवढे शफल झाले होते. इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते फ्लाय स्लिपच्या दरम्यान. अनिकेत घरतच्या माध्यमातून. यावेळेस दिशा दिली ते एक्स्ट्रा कव्हरला. बॅकफूट वरनं हलक्या हाताने बॉलला खेळून काढलं होतं. दुसरीचा प्रयत्न. तिसऱ्या पंचांचा मात्र इथे विचार केला गेला ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून. दुसरी धाव लीगल आहे की नाही. विशू कोळी सर येतील. आयक्यूरा इव्हेंट्स लाईव्ह ची मदत घेतील टेक्निकल टीम. विशाल ठाकूर या खेळाडूसाठी बक्षीस आल्या. सावरकरचा जो खेळाडू आहे शिरीष शेठ म्हात्रे यांच्या वतीनं जेव्हा तो बॅटिंग साठी दाखल होईल तेव्हा प्रत्येक षटकारासाठी शिरीष शेठ म्हात्रे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज या खेळाडूला दिलं जाईल. विशाल ठाकूर साठी बक्षीस आहे. यस, नॉट आउट आहे. सेफ आहे बॅट्समन. 2 धावा मिळतील. 53 धावा, 53 रन्स. एक धाव कारकुपर टीम साठी महत्वपूर्ण असेल. कुलवा टप्प्याचा बॉल ऑन ड्राईव्ह केले पुन्हा एकदा. मिड विकेटला खेळाडू आलेत. पहिली वेगाने कंप्लीट केली आहे. दुसरीही वेगाने प्रयत्न होता. पुन्हा तिसऱ्या पंचांची मदत घेतली आमच्या ऑनफिल्ड पंचांनी दुसऱ्या धावेसाठी. इनिंग संपले. बघूया आता. 53 तर झाल्यात. त्याच्या किती होतील? 54 होतील की 55 होतील? आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. आउट आहे. त्यामुळे 54 धावा धावफलकावर पाहायला मिळतील आणि 55 धावांचं लक्ष असेल मोरिया 11 सावरकर टीम समोर. दुसऱ्या सत्रामध्ये रोशन पाटील सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत आणि त्या अगोदर आपण करणार आहोत टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विपुलजी पाटील सरांकडे आपण जाऊया. आजच्या रात्रीत होणारा चौथा सामना सतीश स्मृती गावदेवी गावठाण आणि त्यांच्या विरुद्ध रॉयल स्पोर्ट उल्वे. जयजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करतोय.
6 षटकांची मॅच, त्यासाठी 5 गोलंदाज वापरायचे आहेत. एक तुम्हाला रिव्ह्यू देण्यात येईल. आणि नाणेफेकीचा कॉल सतीशपती गावदेवी गावठाण संघाच्या बाजूने लागलाय. संचित, आपला निर्णय. डिसिजन पेंडिंग आहे. लगेच जशी मॅच संपेल तसा आपला निर्णय घेऊन आपण मैदानात दाखल व्हा. आणि या दरम्यानच्या कालावधीमध्ये युवी एंटरप्राइजेसचे सर्वे सर्वा उमेश घरत, त्यानंतर आपण पाहायला गेलात तर उरण पनवेल लॉरीमारी संघटनेचे उपाध्यक्ष संकेत ठाकूर, पीपी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील, या सर्व युवा उद्योजकांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन होत आहे. त्यांना आपण विनंती करूयात, आपण VIP डायसवर येऊन विराजमान व्हायचं. युवी एंटरप्राइजेसचे उमेशजी घरत, पीपी एंटरप्राइजेसचे प्रवीणजी पाटील आणि उरण पनवेल लॉरीमारी संघटनेचे उपाध्यक्ष संकेत ठाकूर, या तिन्ही मान्यवरांचं प्रथमतः आपण शब्दसुमनाने स्वागत करतोय. मेघनाथ शेठ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासी आयोजित ही भव्य दिव्य रणजी क्रिकेटची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आपण ही दुसरी रात्र एन्जॉय करताय. अनेक मान्यवर पाहायला मिळतात. हे प्रेम आहे मेघनाथ शेठ म्हात्रे यांनी कमवलेलं. आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे असतील आणि संपूर्ण विठ्ठल क्रिकेट क्लब दासी या सर्व आयोजन कमिटीच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचं आपण सहर्ष शब्दसुमनाने स्वागत करतोय. ओळ्या दुसऱ्या सत्राकडे आवाज ऐकूयात. तारागावचा बुलंद आवाज, रोशनदादा पाटील यांचा आवाज. स्वप्नेश ठाकूर, आमचे शिवाजीनगरचे चॉकलेट बॉय विशाल भगत, शेलगर कारकोपर संघाला त्यांच्या वतीनं शुभेच्छा आल्यात. त्यांचा मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. स्वप्नेश ठाकूर आणि शिवाजीनगरचे आमचे मित्र स्वप्नेश आणि त्याच वेळेला विशाल भगत शेलगर यांच्या वतीने कारकोपर टीमला आणि स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. त्यांचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतोय. तर 36 चेंडूमध्ये 55 धावा, एक हे तो सेफ आहे, हा नारा आपण रामबाग चषकामध्ये पाहिला. रामबाग चषकामध्ये नावेखाडी नील नावेखाडी आयोजित ही स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूच्या टी-शर्ट्समध्ये लिहिलं होतं एक हे तो सेफ आहे. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं हे दोन संघ मंगेश स्पोर्ट्स कारकोपर आणि जर्मन कारकोपर हे मर्ज झाले, एकत्रित आले. आणि त्यानंतर मात्र जो रिझल्ट या संघाचा जर आपण पाहिला, त्या रिझल्टमुळे जर आपण पाहिला गावाची प्रतिष्ठा मात्र उंचावली. दमदार कामगिरी या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. आणि हर्षल ठाकूरला आपल्या स्वप्नातील पहिली बाईक देखील मिळाली. आणि इथे आपण पाहता टार्गेट 55 चेस करण्यासाठी मैदानामध्ये उतरले दोन खेळाडू सावरकर टीमचे. तर इथे आपण पाहताय पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती गोलंदाज त्या ठिकाणी येत असताना प्रतीक पाटील हा खेळाडू या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवर आलाय. प्रतीक आलेत पहिल्या षटकामध्ये. समोर सुमित हा खेळाडू, त्यांच्या बरोबरीने विशाल. त्यांना आपण पाहताय पहिलाच बॉल लेट कटचा प्रयत्न, दिशा दिली आहे शॉर्ट थर्डबॅनच्या दिशेमध्ये. हा फटका पाहायला मिळाला ज्या ठिकाणी सिंगलने स्वतःचा अकाउंट ओपन केलं सुमित या फलंदाजाने. मोर्या 11 सावरकर विपक्ष जय हनुमान खारकोपर अशी ही लढत मैदानामध्ये आहे. सोनारी परिसरामध्ये कदर असणारा हा गाव, ज्या विभागाला आय थिंक मालन विभाग म्हटलं जातं. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं उलवा नोडमधील कारकोपर या दोन संघांमध्ये ही लढत आजच्या रात्रीमध्ये आपण पाहता निमित्त आहे. जासईची ही नाईट स्पर्धा. यावेळेला ऑन साईडला फ्लिक ऑफ द रिस्ट, रिस्टच्या साह्याने मात्र बॉलला उडवलंय परंतु अंतर कमी कापलंय. फटका चांगला होता, अगदी हलक्या हाताने खेळले होते, प्रॉपर ताकद नव्हती या फटक्यामध्ये. त्या ठिकाणी झेलबाद झाले खेळाडू. विशाल पहिला धक्का असेल बॅटिंग करताना मोर्या 11 सावरकर टीमला. फ्लो आला असता तर आय थिंक हा बॉल सीमारेषा पलीकडे गेला असता. आणि इथे झेलबाद झाले फलंदाज त्या ठिकाणी मैदानाच्या मध्ये विशाल आणि धनेशने काय झेल टिपला डीप मध्ये.
चांगली खरं फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. धनेश खतर या संघाचा एक खतर महत्वाचा खेळाडू आहे, घटक आहे. त्याच्या हातामध्ये हा चेंडू विसावला, झेलबाद झाले मैदानामध्ये विशाल. तदनंतर नवीन फलंदाज मैदानाकडे चाललेत कार्तिक. एक भागीदारी हवी आहे मॅचमध्ये. मोरिया 11 सावरकर टीमला संघाच्या विजयासाठी 55 धावा म्हटलं की जवळजवळ 9च्या सरासरीने तुम्हाला पुढे जावं लागेल. एक रन तुम्हाला एक्स्ट्रा बनवावी लागेल. 9च्या सरासरीने जर तुम्ही पुढे गेले तर 6 षटकामध्ये 54 होतील. एक रन तुम्हाला आणखीन त्या ठिकाणी एक्स्ट्रा बनवावी लागेल. प्रति षटकामागे 9 या महत्वाच्या राहतील. आणि नवीन खेळाडू कार्तिक इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे दाखल झाला. प्रमोद मडवी आमच्या या स्पर्धेचे प्रमुख खजिनदार आणि भरपूर मेहनत त्यांनी या स्पर्धेसाठी घेतली. सर्वांचं योगदान. भूषण म्हात्रेंना आपण पाहताय आज एक अतिशय चांगला त्यांचा लुक तुम्हाला पाहायला मिळेल. डायनामिक पर्सनॅलिटी त्यांच्या आपण पाहताय. सर्व आयोजकांनी घेतलेली मेहनत आणि त्यांच्या माध्यमातून साकार होणारी रायगड टेनिस क्रिकेट विश्वातील एक दमदार स्पर्धा. ज्या स्पर्धेमध्ये पहिले सामने हे 6 षटकांच्या पण होताना पाहताय. न भूतो न भविष्याती कोणत्याही स्पर्धेमध्ये तुम्हाला खतर अशी कामगिरी आयोजकांच्या वतीनं पाहायला मिळणार नाहीये. प्रतीक पाटील वर्सटाईल गोलंदाज सज्ज होतोय. कटरचा वापर, बॅकफुटला आले, जागा बनवली, स्टेअर केला, बॉलला एक्स्ट्रा कव्हरला. त्या ठिकाणी फटका पण पाहिला. पुन्हा एकदा आपण पाहिला बॉलला थोडासा हातभर बाहेर काढला प्रतीक पाटील या खेळाडूने. बॅटिंग करताना त्याने चांगलं योगदान दिलं आपल्या टीमला. त्याचा यॉर्कर हेलिकॉप्टरचा फटका त्याचा व्हिडिओ मात्र अपलोड झाला आहे एकविरा इव्हेंटच्या चॅनलवरती. तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. अप्रतिम टायमिंग बॉटमॅनचा वापर प्रतीकने केला आणि चांगला गोलंदाज आहे प्रतीक पाटील हा खेळाडू. 2 धावा मागच्या बॉलवरती मिळाल्या. यावेळेला स्विंग अँड मिस व्हेरिएशन फिरकीचं माहेरघर म्हणून ठाण्यामध्ये वाडेकर टीमला संबोधलं होतं. आणि त्याच वेळेला आपण पाहिला जर उल्मान रोडमध्ये तुम्ही आलात तर फिरकीचे गोलंदाज जर कोण असतील तर प्रतीक पाटील विशाल या खेळाडूला आपण पाहिलं. आयुषला देखील फिरकी टाकत असताना आपण पाहिलं. याही वेळेला स्विंग अँड मिस बॉल टप्पा पडला, थोडासा बाहेर काढला आणि खाली राहिला. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहिला. आमचे सुधीर शेठ ठाकूर असतील, त्याचवेळेला आमचे रोशनदादा म्हात्रे असतील, किशोरजी पाटील, आमचे बंटीभाई गाव अध्यक्ष कारकोपर, या सर्वांचा आम्ही आवाजावर उल्लेख करू कारण त्या गावामध्ये आम्ही अनेक स्पर्धा कव्हर केल्या. ऑन साइडला खेचून मारला बॉलला, स्लॉग इट केलाय. बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर पोहोचले होते. आय थिंक त्या ठिकाणी हातातून बॉल निसटला, लास्ट मोमेंटला स्कीड झाला आणि जीवनदान कार्तिकला मिळालं. या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं इव्हेंटफुल षटक राहिलं, ज्या ठिकाणी एक विकेट देखील मिळाला, झेलही सुटल्या आणि त्यानंतर बॅकअपसाठी हर्षलला आपण पाहताय ऑन स्क्रीन. 5 धाबा आल्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. आता येणारे 5 षटक 30 चेंडू विजयासाठी 50 धाबांचं समीकरण. चेंडूमध्ये आता 50 धाबा, प्रत्येक ओव्हर मागे 10 धाबांचं समीकरण. फिरकीमधला आणखीन एक महत्वाचा अस्त्र विशाल घरत. रायगड प्रीमियर लीग सारख्या स्पर्धांमध्ये सातत्याने या खेळाडूंची निवड झाली. त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावरती इन कटर, ऑफ कटर, लेग ब्रेक, बॅक ऑफ द हँड, यॉर्कर अशा वैविध्यपूर्ण गोलंदाजी त्यांच्यामध्ये त्यांच्याकडे आहे, स्किल आहे. ते मात्र खेळाडू बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना विशाल या षटकामध्ये आले. पहिल्या ओव्हरमध्ये ग्रेट स्टार्ट, चांगली सुरुवात प्रतीकने करून दिली. फक्त 5 धाबा खर्च केल्या. आता येणाऱ्या 30 चेंडूमध्ये येणाऱ्या 5 षटकामध्ये जवळजवळ 50 धाबांचं समीकरण. सुमित कडे कॅलिबर आहे. सुमित जर का अधिक काळ विकेटवरती उभा राहिला तर या धाबा त्याच्यासाठी सोप्या होतील, त्याच्या संघासाठी सोप्या होतील. इतका आक्रमक हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला सज्ज होताना. पहिलाच बॉल थोडासा फुल लेन डिलिव्हरी डाऊन द लेग. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्समध्ये भर पडेल. क्विकर 1ने सुरुवात केली पहिला चेंडू. फलंदाजाला असं वाटलं असेल कदाचित हा बॉल थोडा टर्न करेल गोलंदाज, मध्ये इथे क्विकर 1 होता. अगदी पायात टाकलेला यॉर्कर मधून लाईन मिस केली. पंचाने मात्र या बॉलला वाईड घोषित केलं. 6 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट बॉल, यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल झाला हवाई सबर आणि सुमितचा धमाका. 6 धावा. फटका त्याच्या बॅटमधून 6 धावा आल्या विशालच्या अगेन्स्ट. पहिला क्विकर 1 आणि त्यानंतर लेन बॉल, त्याच्यामध्ये पिकअप शॉट होता. बॅटचा स्विंग चांगला होता आणि प्रॉपर कनेक्शन सुमितच्या माध्यमातून पाहिलं. 6 धावा आल्या. टार्गेट चेस करत 55 आणि आतापर्यंत धावा स्कोर कार्डमध्ये पण जर पाहिल्या तब्बल 12 धावा, 12 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेला देखील बिग हिटचा पर्यंत फटका फसला. फील्डर डाऊन द बॉल,
कटरचा वापर आणि जाळ्यामध्ये अडकवला सुमितला. नेक्स्ट बॉल थोडंसं व्हेरिएशन आपण पाहत आहे रिप्ले टेलिकास्ट मध्ये. आपण पाहूया पुन्हा एकदा हा बॉल कशा डिलिव्हर केला गोलंदाजाने. बॅक ऑफ द हँड टप्पा पडला, बॉल गरकन फिरला, कडा घेतली, मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्या ठिकाणी झेलबाज झाले सुमित. त्या सुमित कडून हा खेळाडू देखील बाद झाला मैदानाच्या आतमध्ये. 7 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. 3 चेंडूमध्ये 1 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय जितेश घरत आणि एका बाजूने कार्तिक घरत. हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. जितेश घरतला आपण पाहताय ऑन स्ट्राईक. 12 धावा स्कोर कार्ड बदलले. 55 धावांचा पाठलाग करत असताना मैदानामध्ये अजूनही विजयासाठी आपण जर पाहिलं 43 धावांचं समीकरण बाकी येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 सावरकर टीमला. नवीन फलंदाज जितेश ऑन स्ट्राईक. नेक्स्ट मॅच आपण जर पाहिली सतीश मोती गावदेवी गावठाण विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उलवे आणि 5वा सामना खंडोबा जासई विपक्ष फ्रीडम 11 धाकटी जुई. अशा लढती तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील. याही वेळेला स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह. बॉल मात्र वेगाने चालला त्या ठिकाणी सीमारेषा दिशेने. पंचांचा इशारा होतोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. सीमा पार. वेलकम बाउंड्री 4 चौकार. एक षटकार 1 चौकार या ओव्हरमध्ये पाहिला. 1 वाईड बॉल अशा 11 धावा खर्च केल्या. विशालने यॉर्कर टाकला. बॅक टू द बॉलर. सॉफ्ट डिसमिसल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसा एखादा खेळाडू बाद होतो तसा हा खेळाडू कॉटन बोल्टच्या स्वरूपात बाद झालाय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल त्या ठिकाणी फलंदाज जितेश घरतला. प्रवीणदादा म्हात्रे यांचे इथं आगमन होतं. एक उत्कृष्ट समालोचक आहेत आणि आज त्यांच्या या स्पर्धेमध्ये सरचे आपण स्वागत करतोय. वेलकम प्रवीणदादा म्हात्रे. यस वेलकम प्रवीणदादा, आपलं स्वागत आहे. उत्तम समालोचक आणि जासई संघाचे पाटील राखे त्यांचा या ठिकाणी आगमन. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय जर्सी क्रमांक 10 जयेंद्र घरत. पार्टनरशिप गरजेचे. मी मगाशी उल्लेख केला एक छोटीशी पार्टनरशिप जर का 2 खेळाडूमध्ये झाली तर या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि जर का वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट मिळाले. पार्टनरशिपचा उल्लेख केला खरं तर मागच्या विकेटसाठी 11 धावांची पार्टनरशिप पाहिली होती 2 खेळाडूंमध्ये. आणि जर का वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र विकेट मिळाले तर मात्र दबाव तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये सावरकर टीमवरती. 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. नेक्स्ट बॉल याही बेला ऑन साईडला खेचून मारला. बॉलला ऑन ड्राईव्ह करत असताना मिड विकेटच्या क्षेत्राकडे हर्षल ठाकूर त्यांच्या दिशेने हा स्ट्रोक्स पाहिला आपण. सिंगल रन त्या ठिकाणी मिळाली. सिंगलने मात्र एंड बदलला. धावसंख्येमध्ये बदल. एकूण धावसंख्या आपण जर पाहिली धाव फलकावरती तब्बल 17 धावा. 17 रन ऑन स्कोर कार्ड. खेळाडू बाजले 3. या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे आणि आता भागीदारीकडे महत्त्व दिलं जाईल, लक्ष दिलं जाईल या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. रिक्वायर्ड रेट थोडासा आता कमी झालाय. यावेळेला ऑन साईडला बॉलने उंची घेतले. अंतर कापेल का? वॅकंट एरियामध्ये हा बॉल पडला. सेकंडचा कॉल. 2 धावा कमली. तिसरी होईल का हे पाहायचं आहे. फक्त 2 धावा. गुड फिल्डिंग. बॅकअपसाठी भरपूर खेळाडू आले आणि इथे आपण जर पाहिला 2 धावा या बॉलवरती मिळाल्या आणि या 2 रनच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागताना आपण पाहत आहे 19 धावा. हा खरं तर आनंद अश्रू आहेत. आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये जे अचिव्हमेंट प्राप्त झालं, बाईक जी हर्षलला मिळाली त्याचे हे आनंद अश्रू तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. आनंदाची डोही आनंदे तरंग असं म्हणतात. स्वप्नातील पहिली बाईक हर्षलला जेव्हा संघ एकत्र झाला, एकजूट झाली संघाची, तेव्हा मात्र मिळाली. हे देखील वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आम्ही नेहमीच सांगत असतो एक हे तो सेफ आहे. 19 धावा आल्या धावफलकावरती. अजूनही विजयासाठी जवळजवळ 36 धावांचं समीकरण त्या ठिकाणी बाकी आहे.
आणि प्रतीक सेकंड स्पेलमध्ये आलाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकामध्ये 19, आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये विजयासाठी मोरिया 11 सावरकर टीमला बनवायच्या तब्बल 36 धावा. जासई नगरीमध्ये आपण सध्या आहोत. लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेबांची भूमी. खरं तर आज या गावाला ऐतिहासिक दर्जा प्राप्त झालाय. दिबा पाटील साहेबांच्यामुळे आपण जर पाहिलं भरपूर योगदान राहिलं आपल्या सर्व भूमिपुत्रांसाठी. आज त्यांच्या नगरीमध्ये आपण सध्या आहोत, जासई नगरीमध्ये. आणि त्याच वेळेला स्वर्गीय मेघनाथ शेठ म्हात्रे यांचं देखील भरपूर मोठं योगदान या गावासाठी राहिलं. अनेक लढ्यांमध्ये अनेक आपण पाहिला चळवळीमध्ये सहभागी होणारे आमचे आदरणीय मेघनाथ शेठ म्हात्रे, त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण आदरांजली अर्पण करूया. आणि संपूर्ण आयोजक त्यांची मेहनत तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळाली. 23 चेंडूमध्ये विजयासाठी आता 36 धावा, 36 रन रिक्वायर्ड, रिमेनिंग 23 डिलिव्हरीज. 23 बॉलमध्ये 36 बनवायच्या आहेत. या मॅचमध्ये बॅटिंग करताना समोर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल जयेंद्र घरत. अभी नाही तो कभी नाही, सिंगल डबलला देखील तुम्हाला भर द्यावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल आहे की वाईड बॉल हे पाहिलं जाईल. पंचांनी मात्र बॉलला वाईड घोषित केलं, थोडासा बाहेर काढला. यस, रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमने, पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केलं. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय वाईड बॉल आणि रिव्ह्यूचा वापर केला त्या ठिकाणी फिल्डिंग टीम जर्मन खारकोपर संघाने. टीव्ही अंपायर आपण या प्लीज चेक केलं जाईल. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून अल्पावधीमध्ये प्रसिद्धीमध्ये आलेलं हे चॅनल आज मात्र ज्या पद्धतीचं काम संदेश शेळकेने केलंय या लाईव्ह टेलिकास्ट टीमसाठी कौतुकास्पद. जेव्हा आम्ही समालोचक म्हणतो एखाद्या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेमध्ये किती धावा केल्या की लगेच त्याचा खरं समरी जो ग्राफ्स रनिंग ग्राफ्स असतो, स्कोरिंग ग्राफ्स, तो मात्र आमच्या स्क्रीनमध्ये आम्हाला पाहायला मिळतो. आणि इथे डिसिजन पेंडिंग आहे. चला टीव्ही अंपायर लवकर आपण चेक करूया. आपण संयम, चला आपण निर्णय घ्या लवकर. आता प्रमोद दादा आपण या, भूषण भाई आपण या, निर्णय लवकर घ्या, वेळ आपल्याकडे कमी आहे. निर्णय तिसरे पंचांची मागणी केली आहे वाईड बॉलसाठी. ऑनफिल्ड अंपायर वाईड आहे आणि फिल्डिंग टीमने मात्र निर्णयाला चॅलेंज केलं पंचांच्या. त्याने रिव्ह्यूचा वापर केला, चेक केलं जाईल. हा बॉल डिलिव्हर्ड कोणत्या अँगलने झाला, वाईड लाईनच्या बाहेर निघाला की वाईड लाईनच्या आतमध्ये आला. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय वाईड बॉलचा असेल. खेळाडू शफल झाले. प्रतीकचा हा बॉल तुम्ही पुन्हा एकदा पाहताय. हायम ॲक्शन गोलंदाजी, बॅकअप द हँड. लास्ट मोमेंटला बॉलची ग्रीप बदलली आणि बॉल टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघालाय. चला निर्णय आमचे कमिटी मेंबर्स घेतील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. मिथुन भाई यांनी आम्हाला सांगितलं बॉल तर वाईड लाईनच्या आतून निघाला, मग रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला फिल्डिंग टीमचा. पंचांनी मात्र निर्णय मागे घेतला आपला. आणि यावेळेला आपण पाहता रिव्हर्सचा प्रयत्न. मिथुन भाई यांनी काल खरं तर धमाल केली गोलंदाजीमध्ये आणि आज त्यांचा ड्रेस कोड बघा, क्या बात आहे. मॅचिंग जबरदस्त. खरं तर त्यांच्याकडे पाहून आज आम्हाला मात्र ऊर्जा मिळाली. काल भरपूर कॅश प्राइज त्यांना मिळाले. यस, पुराने जमाने के मिथुन चक्रवर्ती. भरपूर चांगला लुक आहे त्यांचा तुम्ही पाहताय. यस, भरपूर सर्व काही मॅचिंग आहे. आणि धावसंख्या आपण जर पाहिली 21. यावेळेला फटका थोडासा फसला, हलकीशी कडा घेत बॉल मागे असं वाटलं रणजित चेंडू खाली येईल, पण त्यांच्याही पासून लांब राहिला हा बॉल. त्या ठिकाणी निर्जनस्थळी पडला आणि ज्या ठिकाणी सिंगल रन मात्र मिळाली बॅटिंग करत असताना मोरिया 11 सावरकर टीमला. धावसंख्येमध्ये बदल. आता येणारे 20 बॉल विजयासाठी तब्बल 33 धावांचं समीकरण. एखाद दुसरा मोठा फटका तुम्हाला अगदी सामन्यामध्ये घेऊन येईल की मोहन सिंगलला डबलमध्ये जरी कन्वर्ट केलं तरी या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. येणारे 20 बॉल 33 धावा. यावेळेला खेचून मारला फोर्सेबल फटका ऑन साइडला. गॅपमध्ये बॉल चाललाय त्या ठिकाणी मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून बॉल झाला फरार. रन्स मधील 4 आणि इथे मात्र आलाय हा खणखणीत निर्णायक चौकार. आणि 29 धावा. बघा खरं तर त्या ठिकाणी विथ द टर्न नाही तर अगेन्स्ट द टर्न्स केले. या ठिकाणी टर्नच्या विरोधामध्ये हा फटका होता. थोडा बाहेर बॉल निघाला होता, त्याच्यावरती फोर्स केला. ऑन ड्राईव्हचा फटका होता. गॅपमध्ये 2 खेळाडूंच्या मधून बॉल ट्रॅव्हल झाला. 4 धावा. 19 बॉल 29 धावांचं समीकरण.
यावेळेला थोडासा हातली कडा घेतली, हलकीशी कडा घेतली, शॉर्ट फायरिंगला बॉल चालला, फील्ड करत असताना क्विक सिंगल फलंदाजाने पूर्ण केली आहे. आता 18 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 28 धावा. 18 बॉल 28 या इनिंगमध्ये. कार्तिक नॉट आउट, 7 बॉल 11 वरती खेळतोय. सुमितने 3 बॉल मध्ये 7 धावांचं योगदान दिलं. जितेशने 2 बॉल 4 आणि वैयक्तिक जयेंद्र आपण जर पाहिला थोडासा बॅकफुट आला. 5 चेंडू फेस केले, फक्त 2 धावांचं योगदान दिलं. विशाल गरत महागडा राहिला, ज्याने 14 धावा खर्च केल्या आणि एका बाजूला 2 षटकं फेकत असताना 11 धावा खर्च केल्या. प्रतीकने 1 खेळाडू बाद केला. आता 18 बॉल 28. आयुष गोंधळी हा खेळाडू आता 4थ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक वर आलाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये व्हीयू एंटरप्राइजेसची सर्व उमेदजी गरत यांना आपण विनंती करतोय की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. व्हीयू एंटरप्राइजेसची प्रोप्रायटर आणि एक युवा उद्योजक उमेशभाई गरत यांचा इथं आपण यथोचित मान सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे आणि मिथुन म्हात्रे, उपकॅप्टन, कॅप्टन आणि उपकर्णधार आपण त्यांना पाहू शकता ऑन द स्क्रीन. आणि व्हीयू एंटरप्राइजची प्रोप्रायटर उमेशजी गरत यांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. मेघनाथ म्हात्रे प्रतिष्ठान व विठ्ठल क्रिकेट क्लब दासे आयोजित रणजी क्रिकेट ही स्पर्धा आणि या स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी व्हीयू एंटरप्राइजेस उमेशजी गरत उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान केला जात आहे. तसेच पीपी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर प्रवीणजी पाटील, यंग डायनामिक बिझनेसमॅन म्हणजे ज्यांच्याकडे पाहिला जातं एक हँडसम चेहरा दासे या गावातील. पीपी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर प्रवीण पाटील यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जात आहे. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक भूषणदादा म्हात्रे आणि मिथुन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पीपी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर प्रवीण पाटील यांचा इथं शुभ सन्मान केला जात आहे. तसेच त्यांच्या समेत उरण पनवेल लॉरीमारी संघटनेचे उपाध्यक्ष संकेत ठाकूर यांना सुद्धा विनंती केली जाते की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचा करता ब्रँड उद्योगधंद्यामध्ये ज्यांनी दाखवला अशी शिवशंभू एंटरप्राइजेसचे छोटे मालक आणि उरण पनवेल लॉरीमारी संघटनेचे उपाध्यक्ष संकेत ठाकूर यांना सन्मानित केलं जात आहे. तसेच विनंती केली जाते ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे नवनिर्वाचित सदस्य आकाश शंकर टकले यांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे नवनिर्वाचित सदस्य आकाश शंकर टकले यांचा आपण यथोचित मान सन्मान करतोय. गावदेवी गावठाण टेनिस क्रिकेटचा खरं तर बऱ्याच वर्षाचा दांडगा अनुभव ज्यांच्याकडे आहे आणि एक यशस्वी कर्णधार आहेत. आणि ग्रुप ग्रामपंचायत चिर्लेचे नवनिर्वाचित सदस्य आकाश शंकर टकले यांचा इथं यथोचित मान सन्मान केला जातोय. तसेच विनंती केली जाते मयूर पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या. टू कॉमेंट्री बॉक्स. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय वाईट बॉल आहे आणि या तिसऱ्या पंचांकडे पुन्हा एकदा हा निर्णय आला, चेक केला जाईल. आणि संदीप कोळी गव्हाण यांच्या वतीने या स्पर्धेकरता शुभेच्छा येतात, त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. संदीप कोळी गव्हाण यांच्या वतीने सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांच्या सुद्धा शुभेच्छांचा आपण स्वीकार करतोय. धन्यवाद. रिव्ह्यू सक्सेसफुल, फेअर डिलिव्हरी पंचांनी घोषित केलाय. टीव्ही अंपायरच्या माध्यमातून हा निर्णय आलाय. बघा वाईड लाईनच्या आतून बॉल निघाला बाहेर, त्यामुळे पंचांनी फेअर डिलिव्हरी घोषित केली. अगदी योग्य कॉल होता फिल्डिंग टीमचा. शफल झाले होते, पुन्हा एकदा फलंदाजाला फॉलो केलं त्या ठिकाणी. बघा रिप्ले टेलिकास्ट आपण पाहता या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी आहे. आयुषने मात्र बॉलला किती हातभर वळवला, क्या बात आहे. बॅक ऑफ द हँड. पुन्हा एकदा आपण हा चेंडू पाहिला. 16 चेंडूमध्ये 28 धावा. मॅच ऑन आहे. अजूनही सामना संपलेला नाही, सामना पूर्णपणे बॅलन्स आहे. इथून मात्र आक्रमक व्हावं लागेल. फलंदाजाला यॉर्करचा प्रयत्न आहे, खोदून काढला अक्षरशः बॉल. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल कंप्लीट केली. या दोन्ही फलंदाजाने आता येणारे बॉल असेल 15. विजयासाठी तब्बल 27 धावा हे समीकरण. 15 चेंडूमध्ये 27. मी मगाशी उल्लेख केला फिरकी मध्ये खरंतर माहीर असणार हे खरंतर खेळाडू गोलंदाज या षटकामध्ये कमबॅक करतील का? अजून 2 षटकं बाकी आहेत. एक गोलंदाज ज्याला सेकंड स्पेलची संधी असेल आणि प्रतीकने सेकंड स्पेल टाकला होता. लाऊड अपील झाली पंच सांगत असताना आउटसाइड ऑफ स्टंप पिचिंग. हा बॉल लेग बिफोर द विकेट साठी अपील झाली होती आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केली फलंदाजाने
आणि त्या ठिकाणी आपण जर पाहिलं समीकरण बनलं आता 14 चेंडूमध्ये विजयासाठी तब्बल 26 धावा. स्ट्राईक रोटेट त्या ठिकाणी झालेले आहे की नाही हे पाहायचं आहे. जेव्हा सेकंड रन साठी निघाले होते ते चेक केलं जाईल त्या ठिकाणी. तसेच या स्पर्धेकरता पीपी एंटरप्राइजचे प्रोप्रायटर प्रवीण प्रभाकर पाटील यांच्या वतीनं 3000चा आर्थिक पाठबळ येत आहे. तसेच VU एंटरप्राइजेसचे विकी दापोलकर आणि उमेश जिगरत यांच्या वतीनं 10,000चा आर्थिक पाठबळ आला आहे. या सर्व आपण दानशूर दात्यांचा आपण आभार व्यक्त करतोय. प्रवीण प्रभाकर पाटील पीपी एंटरप्राइजेस यांच्या वतीने 3000 रुपये आणि VU एंटरप्राइजेस विकी दापोलकर आणि उमेश जिगरत यांच्या वतीने तब्बल 10,000चा आर्थिक पाठबळ आलाय. आपण सर्वांचा आभार व्यक्त करतोय. चला नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता त्यामुळे ज्याने स्ट्राईक सोडली तो मात्र खेळाडू बाद आहे. जो स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू ज्याने स्ट्राईक सोडली तो बाद. बघा आपण अधिकचा वेळ घेऊ नका, जास्तीत जास्त सहकार्य करा प्लीज. सातत्याने रिव्ह्यूचा आपण वापर करू नका. पंचांच्या मनामध्ये शंका असेल तेव्हा ते रिव्ह्यू घेतील, अन्यथा आपण जास्त दबाव टाकू नका. पंचांमध्ये ही सूचना मात्र आयोजकांच्या वतीने आली त्यामुळे प्लीज घाई करा. नॉन स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू पॉपिंग क्रीज मध्ये उभा होता. स्ट्रायकिंग एंडचा खेळाडू धावत निघाला होता त्यामुळे तो खेळाडू बाद. पंचांनी घोषित केलंय. मॅच ऑन झाले. 14 बॉल विजयासाठी 26 धावा. नवीन फलंदाज मैदानाकडे आलाय यज्ञेश घरत, आक्रमक खेळाडू. आय थिंक कार्तिकने त्याच्यासाठीच विकेट सॅक्रिफाईस केली असावी. आपल्या विकेटचा त्याग त्याने केलाय यज्ञेशसाठी. त्याला मात्र मैदानाकडे पाचारण केलंय. यावेळेला मिस टायमिंग फॉलो थ्रू मध्ये झेल होईल का? आयुष डाऊन द बॉल, कॉटन बोल्ड आल्या पावली माघारी परतावं लागेल यज्ञेश या खरतर खेळाडूला. तसेच या स्पर्धेसाठी उरण पनवेल लॉरीमारी संघटनेचे उपाध्यक्ष संकेतजी ठाकूर यांच्या वतीनं 5,000चा आर्थिक पाठबळ आलाय. उरण पनवेल लॉरीमारी संघटनेचे उपाध्यक्ष संकेत दिलीप ठाकूर यांच्या वतीने या स्पर्धेकरता रोख रक्कम 5,000चा आर्थिक पाठबळ येत आहे. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करतोय. विकेट हॅट्रिक कदर होणार नाही कारण पहिला खेळाडू रनआउटचा शिक्का झाला. त्यानंतर विकेट मिळाला आयुषला. लीगल विकेट त्याच्या खात्यामध्ये आलाय. आता शेवटचे 13 चेंडू आणि विजयासाठी 26. पर बॉल मागे 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवाव्या लागतील. 13 बॉल 26 हा बॉल अतिशय महत्वाचा राहील. विकेट या ठिकाणी फार महत्वपूर्ण राहतील. 5 खेळाडू बाद झाले. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना मोरिया 11 सावरकर संघाची अजूनही वेळ गेलेली नाही. आक्रमक व्हावं लागेल. थोडासा डोक्याचा वापर देखील मैदानामध्ये फलंदाजांना करावा लागेल. मी मगाशी म्हटलं टार्गेट 55 जरी असलं तरी सिंगल डबलला तुम्हाला त्या ठिकाणी नक्कीच प्राधान्य द्यावं लागेल. आणि ज्या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला तिथे मात्र विकेट ज्या गमावल्या त्याचा प्रेशर आता सावरकर संघावरती. शेवटचा बॉल फटका सेन्सेबल आपण पाहिला. बॅकफुटला गेले इनसाइड आउट. डीप कव्हर पॉइंटला हा फटका पाहिला. डीप मध्ये वेगवान थ्रो होताना आपण पाहिला. सिंगल रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 25चं समीकरण. बघा एकत्र यायचं नाही प्लीज. खारकोपर टीमला विनंती राहील फिल्डिंग लगेच लावून घ्या. या इनिंग मध्ये आपण जास्त वेळ घेतला आयोजकांकडून मात्र सूचना आली त्यामुळे प्लीज आपण एकत्र येऊ नका. नेक्स्ट मॅच
सतीश स्मृती गावदेवी गावठाण विपक्ष रॉयल स्पोर्ट्स उल्वे आणि सतीश स्मृती गावदेवी गावठाण म्हटलं की आमचे सुप्रसिद्ध पॅकर समाजसेवक सुनील शेठ मडवी यांचा संघ, कथ चिर्ले नगरीचे आदर्श सरपंच शांताराम शेठ मडवी यांचे चिरंजीव, गरिबांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं, आदर्शवत सरपंच म्हणून ज्यांच्या नावाची कमानी तुम्हाला चिर्ले गावाच्या वेशीवरती पाहायला मिळाली. गावठाण नगरीचे आपण पाहता आमचे कदर मान्यवर उद्योजक या ठिकाणी सुनील शेठ मडवी यांना विनंती असेल पण या मंचावरती आपलं स्वागत. आज त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला तुम्हाला हा संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. उल्वे संघासोबत 12-25 चं कॅल्क्युलेशन या मैदानाच्या आतमध्ये आलंय. नवीन गोलंदाज या ठिकाणी या षटकामध्ये आलाय हर्ष मसाई हा खेळाडू लेफ्टी. पहिलाच बॉल अतिरिक्त बाहेर काढला, अवे फ्रॉम द बॉडी, वाईड लाईनच्या बाहेर बॉल पडला, त्यामुळे पंचांनी या ठिकाणी डेफिनेटली वाईड बॉल घोषित केलाय. अगदी योग्य निर्णय. रिप्ले टेलिकास्ट आपण जर पाहिला भरपूर वेगाने बॉल बाहेर काढला होता गोलंदाजाने, त्या बॉलला मात्र पंचांनी वाईड घोषित केलं. हर्ष मसाई यंग टॅलेंट या संघाचा आहे आणि त्याच्या समोर स्ट्राईक एंडला फलंदाज असेल नितेश घरत. सामन्यामध्ये आणेल का टीमला परत हे पाहावं लागेल. यॉर्कर टाकलाय, परफेक्ट यॉर्कर, फक्त दिशा दिली आहे शॉर्ट कव्हरला, त्या ठिकाणी बॉल फील्ड झाला. दरम्यान 1 रन या बॉलवरती मिळेल. आता शेवटच्या 11 बॉल विजयासाठी 23 धावांचं समीकरण. 1-2 मोठे फटके या मॅच मध्ये नितांत गरजेचे राहतील बॅटिंग करणाऱ्या मोडिया 11 सावरकर टीमसाठी. जर एखादा मोठा फटका या क्षणाला आला तर दबाव खारकोपर संघामध्ये तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडला खेळाडू जयेंद्र घरत ज्याने आतापर्यंत 6 बॉल फेस केले, फक्त 3 धावा तो योगदान दिलं. हलकीशी कडा लागली, बॉल चाला फ्लाय स्लिपला. आय थिंक कडा लागली की नाही पाहायचा सर्वप्रथम. अंदाज जर थोडासा चुकला आपला असंही म्हणायला हरकत नाहीये, कारण बॉल थोडा टॉस झाला होता. इथून आपण जर पाहिलं खेळपट्टीच्या अगदी आडव्या अँगलमध्ये आमचा VIP डाईज आहे, त्यामुळे थोडासा अंदाज बांधणं चुकीचं आहे. त्यामुळे सातत्याने आम्हाला एक स्क्रीनमध्ये पाहावं लागतं. आणि इथे आपण पाहता सिंगल रन आली या बॉलवरती. धावसंख्येमध्ये बदल. शेवटचे 10 बॉल विजयासाठी आता 22 धावा. 10 चेंडू आणि 22. एक या सामन्याचा क्षण अतिशय महत्वाचा राहील. एक बॉल या सामन्यामध्ये निर्णायक राहील. एक रन मात्र सावरकर संघासाठी महत्वाची राहील. यावेळेला स्विंग आणि मिस, नॅचरल अँगलचा वापर त्या ठिकाणी केला आणि बरोबर त्या ठिकाणी वाईड यॉर्करचा प्रयत्न गोलंदाजाने केला हर्ष मसाई या खेळाडूने. परफेक्ट यॉर्कर आपण पाहिला. बॉलच्या लाईनमध्ये फलंदाज नव्हते आणि फुटवर्कचा अभाव या फटक्यामध्ये आपण पाहिला. विकेट किपर रणजितला आपण पाहिला, विकेटच्या अगदी क्लोज उभा होता. 9 चेंडूमध्ये 22 धावा. याही वेळेला यॉर्करचा प्रयत्न आहे, हलकीशी कडा घेतली, बॉल त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला फील्ड झालाय. पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल सुटला, त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉलला पकडलं. दरम्यान 1 रन या बॉलवरती आली. आता 8 बॉल आणि 21 धावा. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. या 2 बॉलमध्ये एखाद दुसरा मोठा फटका आला तर मात्र धावांचा पाठलाग करता येईल, अन्यथा हा सामना थोडासा जड होईल बॅटिंग करणाऱ्या सावरकर टीमला. अभी नाही तो कभी नाही अशी कामगिरी फलंदाजांना साकारावं लागेल. ऑन साइडला हा फटका आपण पाहिला ज्या ठिकाणी हर्षल ठाकूर आहे त्यांच्या दिशेने, या संघाचा एक उत्तम दर्जाचा खेळाडू, त्याच्या दिशेने हा फटका. सिंगलच रन मिळाली. सिंगल डबल ने फारसा दबाव त्या ठिकाणी फिल्डिंग टीमवरती येणार नाहीये. आता 7 बॉल 20 धावा हे समीकरण. प्रतीकने सुरुवात चांगली करून दिली. खारकोपर संघाच्या प्रतीकने सुरुवात चांगली करून दिली. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्या आणि त्यानंतर विशालमध्ये थोडंसं आक्रमण होताना मला पाहिलं, त्याने 14 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा प्रतीकाला त्याने कमबॅक केलं. याही वेळेला आपण पाहिलं लॉफ्टेड लॉंग ऑफ मध्ये हा फटका होता. त्या ठिकाणी फिल्डिंग करा, नशिबाचा चौकार. कदाचित या सामन्यामध्ये कलाटणी देणारा हा क्षण राहील, कारण हा चौकार बरंच काही सांगून जाईल. आता 6 बॉल विजयासाठी 16 धावांचं समीकरण. मॅच ऑन, सामना बॅलन्स आहे. शेवटचे 6 बॉल आणि 16 धावा. त्यांचं आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. शेवटचे 6 बॉल आणि 16 धावा हे कॅल्क्युलेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिले 3 चेंडू ठरवतील या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील, कोण जिंकणार. आता प्रत्येक जण मात्र तर्क वितर्क लावतील या सामन्यामध्ये कोणता संघ बाजी मारेल, सावरकर की खारकोपर. अनप्रेडिक्टेबल क्रिकेटचा खेळ कधी काय घडेल याचा नेम नाहीये. या मॅच मध्ये आता एखादा मोठा उलटफेर फलंदाज घडवतील का,
7व्या क्रमांकाचा खेळाडू मैदानाकडे आला. 5 खेळाडू बाद झाले. अर्धा संघ गारद झाला, परंतु सामना संपलेला नाहीये. आणि सावरकर म्हटलं की नेहमी संघर्ष. तर एका बाजूला शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानणारा हा खारकोपर संघ आहे. त्यामुळे बिग बॅटल हा सामना चुरशीर झालाय. या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर विजयाच्या अपेक्षा दोन्ही संघाकडून वाढल्यात. दोन्ही संघ मात्र विजयासाठी आसुसलेले आहेत. एका संघाला मात्र पुढे जाता येईल, तर एका संघाला मात्र या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. कोणता संघ माघार घेईल? हर्षल ठाकूर आलाय, आणखीन एक चांगला गोलंदाज या संघाचा. बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना 6 बॉल 16 धावांचं समीकरण आहे. समोर फलंदाज जयेंद्र स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल आपण पाहिलात. खरं तर त्या ठिकाणी टप्पापर्यंत थोडासा बाहेर काढला. कटरचा वापर त्या ठिकाणी पण पाहिला. फिरकी पुन्हा एकदा मात्र कामी आली. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला. सध्याच्या फास्ट क्रिकेटमध्ये तुमच्याकडे हे वैविध्यपूर्ण गोलंदाजी असणं फार गरजेचं आहे. संयमला आपण पाहिला. खरं तर मॅच विनर गोलंदाज खरं तर जासई संघाचा त्या पद्धतीची ही गोलंदाजी त्या ठिकाणी पण होताना पाहत आहे. अलीकडच्या काळामध्ये हे फार महत्वाचं आहे. ऑन साइडला पिकअप शॉट, क्या बात आहे. मिड विकेटला क्लिअर केलाय. बॉलला पाठवलं त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. सीमा पार, लॉंग अँड स्ट्रॉंग, संघर्षमय षटकार. आतमध्ये काय फटका मारलाय, जबरदस्त टायमिंग. फलंदाज आपण पाहता त्या ठिकाणी जयेंद्र घरच्या बॅटमधून 4 बॉल 10 धावा. मॅच जर आपण पाहिलं आता थोडासा रोमांचक परिस्थितीमध्ये हा सामना आलाय. हाय व्होल्टेज, डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती दोन्ही संघांसमोर. कमालीचा फटका. त्याच दरम्यान सन्माननीय कामगार नेते राजेश नामदेव घरत साहेबांचं आगमन होतं. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. 4 चेंडू आणि 10 धाबा. यावेळेला टॉस केला बॉलला. उसरी घेणारा हा बॉल मात्र मागे सरकला विकेट किपरच्या दिशेने. आय थिंक कड लागली बॅटची एज लागत, मात्र बॉल विकेट किपरच्या दिशेने चाललाय. लेन कमी केली आणि इथे आपण पाहिला कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. 3 बॉल आणि 10 धाबा. परिस्थितीमध्ये आलाय. नवीन येणाऱ्या फलंदाजाला डगआउट मधून सेट होऊनच यावं लागेल, कारण त्याला 2 मोठे फटके मारायचे आहेत. प्रथमेश खरत 18 क्रमांकाची जर्सी, कदा चेस मास्टर विराट कोहलीचा जर्सी क्रमांक आणि 18 क्रमांक जर्सी परिधान हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आला. 3 बॉल 10. अशक्यला शक्य करावं लागेल. इम्पॉसिबलला या मॅच मध्ये प्रथमेशला खरं तर नक्कीच पॉसिबल करून दाखवावं लागेल. हिरो बनण्याची नामी संधी. खरं तर आपण जर पाहिलं एखादा कठीण रोल हा खरं तर मुख्य नायकाकडेच येतो, आणि इथे मात्र नायक म्हणून चांगली भूमिका फलंदाजाला साकारावी लागेल. तर एका बाजूने एका दुसरा डॉट बॉल किंवा विकेट हवाय हर्षल ठाकूरच्या संघाला. या बॉलला खोलात टाकला बॉल. यॉर्करचा प्रयत्न होता. इथे मात्र आपण पाहिला सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. आता गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. त्याला जर का आणखीन एक विकेट पुढच्या बॉलवरती मिळाला तर अनुप शेठ पाटील एअर एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्या मधील 3000 हर्षलला पारितोषिक मिळेल. 2 बॉल आणि 10 धावा. अंतिम 2 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण. फलंदाज मैदानाकडे चाललेत नवीन अण्णा. यस, अण्णा मैदानाकडे. जर का सामना जिंकून दिला तर आकाश टकले यांच्या वतीने तब्बल 5000 पारितोषिक असेल या फलंदाजाला. जर का हा सामना जिंकून दिला अण्णा या फलंदाजाने. 2 बॉल आणि 10 धावा. हे प्रेम आहे का खेळाडूंमध्ये आपल्या विभागातील. सुनील शेठ मडवी यांना विनंती असेल आपण या मंचावरती समाजसेवक दिलदार व्यक्तिमत्व आपलं वेलकम स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं आम्ही घेत आहोत. आमचा हा VIP डाईस, त्यावरती बसलेले सर्व आमचे सत्कार मूर्ती, सिनियर सिटीजन आपण त्यांना पाहता, युवा खरतर उद्योजक, त्यांनाही या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहता. 2 बॉल 10. हाफ बॉल महत्वाचा. जर इथे विकेट मिळाला तर 3000 कॅश प्राइज हर्षलसाठी राहील, आणि जर का इथे मोठा फटका आला तर लास्ट बॉलवरची मात्र उत्कंठा आणखीन शिगेला पोहोचेल. 2 बॉल आणि 10 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय.
यावेळेला आपण पाहिला का तर स्विंग अँड मिस डॉट बॉल. आता 1 चेंडू आणि 10 धावा. सामना पूर्णपणे आपण जर पाहिला खारकोपर संघाच्या वाटेला झुकलाय. पारडं जड झालं या संघाचं. दबाव पूर्णपणे फलंदाजांवरती. चांगला संघर्ष पाहिला पण तो अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न सोडले नाहीत खारकोपर टीमने. आता 1 बॉल 10 धावा हे कॅल्क्युलेशन. हा शेवटचा बॉल. याही वेळेला आपण जर पाहिला बॉलला फक्त दिशा दिली. बॉल निघाला कबा पॉइंटला. त्या ठिकाणी सीमारेषा लगत 4 धावा आल्या. शेवट गोड जरूर झाला पण तो सामना जिंकलाय जय हनुमान खारकोपर टीमने. अभिनंदन खारकोपर संघ. हार्ड लक टीम सावरकर या सामन्याचा हिरो सामनावीर. नो डाऊट ज्याने 8 बॉल मध्ये केल्या 19. 2 षटकं टाकत असताना प्रचंड दबाव टाकला प्रतिस्पर्धी संघावरती तो खेळाडू आहे प्रतीक पाटील. सामन्याचा हिरो सामनावीर.